स्पीक या आमच्या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर जयंत विषय आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार डॉक्टर। नमस्ते डॉक्टर, आजच्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय आम्हाला करून द्यावा। नमस्ते प्रेक्षक माझं नाव डॉक्टर जयंत विषय आहे। मी डायबेटॉलॉजिस्ट आहे, त्याचबरोबर मी डायबेटिक फूड सर्जन देखील आहे। माझं कल्याण इथे अनन्या डायबिटीस अँड फूड केअर सेंटर नावाने पूर्णपणे एक मधुमेहामुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स किंवा आपण दुष्परिणाम म्हणतो त्याच्यासाठी एक हॉस्पिटल आहे आणि मी तिथे जवळपास गेली 5 वर्ष प्रॅक्टिस करतोय आणि छानपैकी तिथे चालू आहे सध्या। डॉक्टर, आता तुम्ही कॉम्प्लिकेशन्सचा विषय केलाच आहे, तर मधुमेहामुळे कुठले कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्यासाठी आपल्या शरीरावर कुठले धोकादायक परिणाम होतात? आपण एक लक्षात घेऊया की मधुमेह ही एक प्रकारे वाढलेली रक्तातली साखर म्हणजे मधुमेह। आता जर ती साखर कंट्रोलमध्ये आलीच नाही तर ती साखर कुठेही चिटकू शकते। मग ती चिटकणार कुठे? तर आपल्या शरीरात ज्या रक्तवाहिन्या असतात, जे शुद्ध रक्त घेऊन जातात, तिथे ती चिटकते। मग त्याच्याने परिणाम काय होऊ शकतात? तर परिणाम होतं सगळ्यात पहिले हृदयाला ती अफेक्ट करणार। मग हृदयाला काय होऊ शकतं? अल्पावधीतच हार्ट अटॅकचं प्रमाण हे प्रचंड वाढतं किंवा अचानक जे मधुमेह रुग्ण असतात त्यांना अचानकच दम लागायला सुरुवात होते किंवा त्यांचं जे नेहमीचं जे काम ते करतात ते त्यांची एबिलिटी पूर्णपणे कमी होऊन जाते। त्याच प्रकारे ही जर वाढलेली शुगर मेंदूमध्ये गेली तर ज्याला पॅरालिसिस किंवा ज्याला आपण मराठीमध्ये पक्षाघात बोलतो त्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढतं। मधुमेहामुळे कारण ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यात साखरेचं प्रमाण चिटकल्यामुळे वाढलेलं असतं। इंग्रजीमध्ये आम्ही ज्याला अथरोस्क्लेरोटिक डिसीज म्हणतो त्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढतं। अशाने किडनीवर हा अंड्यूक येऊन जातो। त्यामुळे किडनीची जी कॅपॅसिटी असते, किडनीचं मुख्य काम असतं फिल्ट्रेशन, हे परिणाम जे काम आहे ते मधुमेहाचा रुग्ण हा व्यवस्थित करू शकत नाही। त्याचबरोबर मधुमेहामुळे एक इंग्रजीत आम्ही परत एक ज्याला आम्ही म्हणतो पेरिफेरल आर्टेरियल डिसीज किंवा ज्या आपल्या पायांच्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चरबीचं प्रमाण वाढतं आणि अशा व्यक्तींना जी चालण्याची त्यांची क्षमता असते ती कमी होऊन जाते आणि अशा व्यक्तींमध्ये इन फ्युचर बऱ्याच वेळा फूट अल्सर डेव्हलप होतात, ज्याला आपण म्हणतो की मधुमेहामुळे होणाऱ्या जखमा। त्याचबरोबर जसं मी सांगितलं की मोठ्या रक्तवाहिन्या जशा अफेक्ट होतात तशा छोट्या रक्तवाहिन्या ज्या डोळ्यांच्या असतात त्या सुद्धा अफेक्ट होऊन तुमची दृष्टी ही अतिशय कमी होऊन जाते, दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो। सो ह्या प्रकारचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जे दुष्परिणाम आहेत ते डायबिटीसमुळे होतात। धन्यवाद। धन्यवाद।